Hello students, in this video we'll solve some problems to calculate number of moles and number of molecules. Number of moles are denoted by small n, and if you know number of moles you can calculate number of molecules present in that compound. For that you have to remember some formulae. The first formula is n is equal to m by m. N number of moles is equal to m, small m. It gives the mass of the substance in grams. Mass of substance in grams upon capital M. What is capital M? Capital M is molar mass. So if mass of the substance is given and molar mass is given, you can calculate n. Molar mass is generally not given. Here the formula of the substance is given and atomic mass of the elements are given. Atomic mass elements दिली जातात आणि त्याच्यावरून मोलिक्युलर फॉर्म्युला माहित असताना आपल्याला मोलर मास कॅल्क्युलेट करावा लागतो. जे मोलर मास कॅल्क्युलेट केलेला आहे आणि त्या पदार्थाचं मास जर ग्राममध्ये दिलेला असेल तर यांचा रेशो आपल्याला नंबर ऑफ मोल्स देणार. दुसरा फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट करू शकतो. फॉर गॅससाठी आपण मास न घेता व्हॉल्यूम विचारात घेतो. मग गॅससाठी व्हॉल्यूम ऑफ द गॅस ॲट STP डिवाइड बाय मोलर व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. व्हॉल्यूम ऑफ अ गॅस ॲट STP आणि हे व्हॉल्यूम हे लक्षात घ्या DM क्यूबमध्ये पाहिजे किंवा लिटरमध्ये पाहिजे, कारण जे मोलर व्हॉल्यूम ऑफ अ गॅस आहे ती व्हॅल्यू काय आहे 22.4 DM क्यूब. आता ही व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार. लक्षात घ्या मोलर व्हॉल्यूम ऑफ अ गॅस दॅट इज 22.4 DM क्यूब. जसं आपण म्हणलंय 1 मोल ऑफ एनी गॅस ॲट STP ॲज द व्हॉल्यूम 22.4 DM क्यूब विच इज कॉल्ड ॲज मोलर व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. त्या गॅसचं STPला जे व्हॉल्यूम दिलेलं असेल ते लिटर किंवा DM क्यूबमध्ये पाहिजे आणि त्याला जर आपण 22.4 DM क्यूबनं डिवाइड केलं तर आपल्याला मिळतो गॅसचे नंबर ऑफ मोल्स. आता इथं नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. कुठल्याही सॉलिड असू दे, लिक्विड असू दे आणि गॅस असू दे. गॅसचे सुद्धा नंबर ऑफ मोल्स आपण या फॉर्म्युल्यानं मिळवणार आणि त्याला जर NA कॅपिटल NA दिस इज द नोटेशन फॉर ॲव्होगाड्रोज नंबर. द व्हॅल्यू ऑफ इट you have to remember this value 6.022 into 10⁻23. जे नंबर ऑफ मोल्स आपल्याला माहीत असतील ॲव्होगाड्रोज नंबरनं त्याला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्या पदार्थामध्ये असणारे मॉलिक्युल्स किती असतील ही व्हॅल्यू मिळू शकते. ह्या सगळ्या फॉर्म्युलाला लक्षात ठेवून आपण काही प्रॉब्लेम सॉल्व करूया. सी द फर्स्ट प्रॉब्लेम. हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ H2O are present in 0.25 mole of it. प्रश्न काय? How many grams of H2O are present in 0.25 mole means 0.25 mole of water. H2O water is taken means how many grams? For that you must know what is the molar mass of H2O. हा प्रॉब्लेम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? आधी मोलर मास H2Oचं कॅल्क्युलेट केलं पाहिजे. ते रिप्रेझेंट केलं आपण MH2O कॅपिटल MH2O. हे वाचणार कसं? मोलर मास ऑफ H2O इज इक्वल टू. इथं लक्षात घ्या तुम्हाला ॲटॉमिक मास दिलं जातं किंवा हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन अशा बेसिक जे एलिमेंट्स आहेत त्यांचा ॲटॉमिक मास आपल्याला माहीत आहे असं गृहीत धरलं जातं. मग हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आहे 1 आणि हायड्रोजनचे ॲटम्स आहेत 2, त्यामुळे इथं काय येणार 1 into 2 प्लस ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास आहे 16. सो 2 into 1 is 2 plus 16 that is equal to 18. So molar mass of H2O is 18 gram. Molar mass it is in grams. जे आपण हे कॅल्क्युलेट केलं ॲक्च्युअल मोलिक्युलर मास आणि याला ग्रॅममध्ये डिनोट केलं आणि म्हणून त्याला म्हटलं मोलर मास. मग आता लक्षात घ्या 18 ग्रॅम म्हणजे 1 मोल झालं. 18 ग्रॅम म्हणजे 1 मोल. मग 0.25 मोल म्हणजे किती ग्रॅम असा प्रश्न आहे. फॉर्म्युला आपण डायरेक्ट वापरू शकतो. N इज इक्वल टू M अपॉन M. N इज इक्वल टू M अपॉन M. आता दिले काय आपल्याला? नंबर ऑफ मोल्स दिलेले आहेत. N ची व्हॅल्यू दिलेली आहे. N इज इक्वल टू 0.25.
बरं आहे, नंबर ऑफ मोल्स दिलेल्या आहेत. एमची व्हॅल्यू दिलेली आहे, कॅपिटल एमची, ती किती आहे आपण कॅल्क्युलेट केली ती 18. मग व्हॅल्यू कॅल्क्युलेट कशाची करायची आपल्याला, एम. हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ H2 आर प्रेझेंट, म्हणजे एम इज इक्वल टू, त्यामुळे इथं फॉर्म्युला काय मिळेल, एम इज इक्वल टू स्मॉल एम इज इक्वल टू एन इंटू एम. बरं, mass of the substance in grams is equal to number of moles into molar mass, that is equal to n ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, इथं जी आहे 0.25 इंटू मोलर मास 18, इथं आपल्याला 25चा पाढा येतो किंवा 18चा पाढा येतो, 18 पंचे 90, 18 दोन्ही 36 आणि 9 45, इथं दशांश चिन्ह मिळालं, अँड सो इट इज इक्वल टू 4.50. म्हणजे ही जी व्हॅल्यू आली इट इज 4.50 ग्रॅम. जे आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ H2 आर प्रेझेंट इन 0.25 मोल ऑफ इट. म्हणजे जर आपण 0.25 मोल वॉटर घेतलं म्हणजे किती ग्रॅम घेणार, ते 4.5 ग्रॅम घेणार. चला, म्हणजे हा फॉर्म्युला आपण फक्त मॉडिफाय केला, एन इज इक्वल टू एम बाय एम. नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरतो, तसंच मास ऑफ दी सबस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करणार, एन इंटू एम हा फॉर्म्युला वापरणार. तसा दुसरा प्रॉब्लेम आपण बघूया. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 22.4 cm³ ऑफ नायट्रोजन गॅस ॲट STP. नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट इन 22.4 cm³ ऑफ नायट्रोजन गॅस ॲट STP. आपल्याला माहित आहे मोलर व्हॉल्यूम ऑफ अ गॅस दॅट इज इक्वल टू 22.4 dm³. कुठलाही गॅस घ्या, आता तो इथं नायट्रोजन दिला आहे, पण 22.4 dm³ नायट्रोजन घेतला आपण किंवा STPला कुठलाही गॅस घेतला, नायट्रोजन घेतला, तरी ॲट STP त्या गॅसचं तो गॅस किती असणार आहे, 1 मोल असणार आहे. बरं, 1 मोल म्हणजेच यामध्ये असणाऱ्या मॉलिक्युलची संख्या काय असेल, ॲव्होगाड्रो नंबर इतकी असेल, 6.022 इंटू 10⁻23. चला हे लक्षात घ्या. आता जर आपण कुठलाही गॅस STPला 1 मोल घेतला तर त्याचं व्हॉल्यूम असतं 22.4 dm³ आणि त्यामध्ये असणाऱ्या मॉलिक्युलची संख्या काय आहे, ॲव्होगाड्रो नंबर इतकी. मग आता जर 22.4 dm³ आपण नायट्रोजन घेतला STPला तर त्यामध्ये असणारे मॉलिक्युल्स नायट्रोजनचे किती असतील, ॲव्होगाड्रो नंबर इतके असतील. प्रश्न काय आहे आता, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 22.4 cm³. मग मला सांगा आता 22.4 cm³ म्हणजे किती dm³, हाऊ मेनी dm³. रिलेशन आपण लक्षात ठेवलं पाहिजे. cm³ म्हणजे ml, dm³ म्हणजे लिटर, आणि 1 cm³ is equal to 10⁻³ dm³. and so remember here 22.4 cm³ is equal to 22.4 into 10⁻³ dm³. बरं, मग आता आपल्याला काय मिळालं बघा रिलेशन, 22.4 dm³ जर गॅस आपण STPला घेतला तर त्यामध्ये मॉलिक्युल्स एवढे आहेत. मग आता मॉलिक्युल आपल्याला व्हॉल्यूम किती दिलं आहे, 22.4 इंटू 10⁻³ इतकं व्हॉल्यूम आहे. याचा अर्थ याला आपण 10⁻³ मल्टिप्लाय केलं आहे, म्हणजे याही संख्येला 10⁻³ मल्टिप्लाय केलं पाहिजे. म्हणजे इट इज 6.022 इंटू 10⁻23 इंटू 10⁻³. चला साधं कॅल्क्युलेशन केलं आपण. 22.4 dm³ मध्ये एवढे मॉलिक्युल्स, तर 22.4 इंटू 10⁻³ dm³ मध्ये किती मॉलिक्युल्स. याला जर 10⁻³ मल्टिप्लाय केलं तर यालाही 10⁻³ मल्टिप्लाय केलं, म्हणजे तिथं काय आलं 23 आणि -3 या दोघांची बेरीज केली, घातांकांची बेरीज करतो आपण गुणाकार करताना. या जर बेस सेम असेल तर जे ही आली व्हॅल्यू +20. सो 6.022 इंटू 10⁻20 म्हणजेच 22.4 cm³ मध्ये नायट्रोजनचे मॉलिक्युल्स किती असतील, 6.022 इंटू 10⁻20. हे अगदी सोपे, म्हणजे तोंडी कॅल्क्युलेशन करता येईल या पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे. सी द नेक्स्ट प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन in 0.448 liter of hydrogen gas at STP. Calculate number of moles. What is asked?
number of moles, that is N is asked, and what is given? 0.448 liter of hydrogen gas at STP, means volume of hydrogen gas is given. लक्षात घ्या, केमिस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय दिलंय आणि काय विचारलंय हे आपल्याला सिम्बलाइज करता यायला पाहिजे, म्हणजे कुठला फॉर्म्युला वापरावा लागतो हे लक्षात येतं. मग आता आपण प्रॉब्लेम वाचल्या लक्षात येतं की हायड्रोजन गॅस दिलेला आहे आणि त्याचं व्हॉल्यूम दिलेलं आहे आणि नंबर ऑफ मोल्स विचारलेत. याचा अर्थ नंबर ऑफ मोल्स आणि व्हॉल्यूम मधलं रिलेशन आपल्याला वापरलं पाहिजे. आणि जे रिलेशन आपण सांगितलेलं होतं, N इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP अपॉन मोलर व्हॉल्यूम, जे 22.4 न देतो आपण. व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP विच इज इन लिटर्स डिवाइड बाय 22.4. चला, मग आता नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP दिले का, कुठलाही गॅस असू देतो, इथं हायड्रोजन गॅस दिलाय, कुठलाही गॅस असू दे, आपण हे रिलेशन वापरू शकतो. त्या गॅसचं STPला जे व्हॉल्यूम दिलंय ते डिवाइड बाय 22.4. आता हे जे व्हॉल्यूम आहे ते फक्त पाहिजे कशामध्ये, लिटर या युनिटमध्ये पाहिजे, किंवा त्याला आपण DM³ म्हटलंय. मग आता व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP दिलेलंच आहे डायरेक्ट आपल्याला, इट इज 0.448 अपॉन 22.4. आता हे कॅल्क्युलेशन करायला आपण बघितलं तरी लक्षात येईल की 224ची दुप्पट आहे 448 आणि त्यामुळे साधं कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. हे 0.448 आहे आणि हे 22.4 आहे. याचा अर्थ ही जी संख्या आहे 224च्या दुप्पट ही 448 आहे, पण याला आपल्याला 100 भागावं लागेल आणि म्हणून इथं काय करणार आपण, 2 डिवाइड बाय 100 दॅट इज इक्वल टू 0.02. जे 0.448 डिवाइड बाय 22.4 इज इक्वल टू 0.02. नंबर ऑफ मोल्स काय असणार आहेत, हायड्रोजन गॅसचे 0.448 DM³ मध्ये 0.02 मोल्स असणार आहेत. कशाला, व्हॉल्यूम दिलेला आहे आणि नंबर ऑफ मोल्स विचारलेले आहेत. डायरेक्ट आपण या फॉर्म्युल्यानं कॅल्क्युलेशन करू शकतो. त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम बघूया. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन ईच ऑफ द फॉलोइंग. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन ईच ऑफ द फॉलोइंग. काय दिलेलं आहे, गिव्हन ॲटॉमिक मास ऑफ आयोडीन इज 127 U. आयोडीनचा ॲटॉमिक मास दिलेला आहे, जे दिलं जातं नेहमी. आयोडीनचा ॲटॉमिक मास आहे 127 आणि त्याचं युनिट U दिलेलं आहे. तर एमध्ये किती ॲटम्स आहेत आयोडीनच्या आणि बीमध्ये आयोडीनचे किती ॲटम्स आहेत. पहिलं आपण ए सॉल्व करूया. 254 U ऑफ आयोडीन. आता मला सांगा, ॲटॉमिक मास ऑफ आयोडीन इज 127 U. युनिफाईड मास म्हटले आपण त्याला. मग जर आपण आयोडीनचा एक ॲटम घेतला तर त्याचं मास किती असणार आहे, 127 U. मग जर 254 U आहेत तर आयोडीनचे किती ॲटम्स त्यात असतील. मग काय करणार तुम्ही, दोन्ही U मध्ये एका आयोडीनचं मास 127 आहे तर 254 Uचं मास म्हणजे 254 U मध्ये किती आयोडीनचे ॲटम्स असतील. सो हिअर नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू म्हणता येईल आपल्याला 254 डिवाइड बाय 127 दॅट इज इक्वल टू 2 ॲटम्स. मिळाले ॲटम्सची संख्या ती 254 U इतकं मास आहे त्याचं आणि 227 U इतकं एका ॲटमचं मास आहे. तर यामध्ये असणाऱ्या आयोडीनचे ॲटम्स किती असतील, 2 ॲटम्स असतील. बरं, आता इथं दुसरं सॉल्व करूया आणि त्यामुळे दोन्हीमधला फरक तुमच्या लक्षात येईल. 254 ग्रॅम ऑफ आयोडीन. तर लक्षात घ्या, आयोडीनचा ॲटॉमिक मास आहे 127 U. जर ते आपण ग्रॅममध्ये एक्सप्रेस केलं तर 127 ग्रॅम येणार का. मग 127 ग्रॅम म्हणजेच 1 मोल येईल का. If atomic mass of element is expressed in gram, it is called as molar mass of that element. म्हणजेच आता आयोडीनचं मोलर मास आपल्याला माहित आहे. जर 127 ग्रॅम घेतला तर आपल्याला तो 1 मोल मिळतो. याचा अर्थ याच्यामध्ये 127 ग्रॅम मध्ये आयोडीन ॲटम्सची संख्या अवोगाड्रो नंबर इतकी असणार. 127 U म्हणजे एक ॲटम आणि 127 ग्रॅम म्हणजे किती ॲटम्स आले, अवोगाड्रो नंबर इतके ॲटम्स आले.
म्हणजेच 1/254 ग्रॅम, याचा अर्थ आपल्याला आधी नंबर ऑफ मोल्स किती आहेत ते कॅल्क्युलेट केले पाहिजेत. आणि ते नंबर ऑफ मोल्स आपण कसे कॅल्क्युलेट करतो, N = M/M, दॅट इज इक्वल टू 254 डिवाइड बाय 127. आणि ही जी व्हॅल्यू मिळाली ती तुम्हाला नंबर ऑफ मोल्सची मिळाली, म्हणजे 2 मोल्स आता आयोडीनचे 254 ग्रॅममध्ये आहेत. आणि मग नंबर ऑफ ॲटम्स कसे कॅल्क्युलेट करणार आपण, नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू नाव N into Na, that is equal to 2 into 6.022 into 10⁻23. लक्षात आलं, या दोन्हीमधला फरक लक्षात घ्या. एक ॲटम घेतला तर त्याचं मास युनिफाईड मासमध्ये 127 आहे, तर 254U मध्ये 2च ॲटम्स असणार. पण 254 ग्रॅम म्हणजे काय, तर एक 127 ग्रॅम घेतला तर तो पदार्थ 1 मोल इतका घेतला आपण. 1 मोल म्हणजे काय, तर त्यामध्ये केवढे ॲटम्स घेतले आपण, ॲव्होगाड्रो नंबर इतके ॲटम्स घेतले. मग जर आपण ॲव्होगाड्रो नंबर इतके ॲटम्स घेतले 6.022 into 10⁻23, तर त्यांचं मास आहे 127 ग्रॅम. मग आता आपल्याला 2 मोल्स मिळाले, म्हणजेच 2 into दिस ॲव्होगाड्रो नंबर, हा गुणाकार करूया आपण 4 0 and 6 into 2 12 into 10⁻23. किंवा ही संख्या आपण स्टँडर्ड नंबरच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. इथं आपल्याला हे दशांशचिन्ह इकडं घ्यायचं, म्हणजे इथं 10 आपल्याला भागावं लागेल 1.2044, आणि त्याच वेळी इथं 10 गुणूया 10⁻24. लक्षात घ्या 12.044 into 10⁻23. पण कुठलाही नंबर डिनोट करण्यासाठी आपण स्टँडर्ड नंबर फॉर्ममध्ये हा नंबर लिहितो. इट इज इक्वल टू 1.2044. इथं काय केलं आपण, 10 भागलं, हे दशांशचिन्ह डावीकडे एक घर आलं, म्हणजेच या संख्येला आपल्याला 10 गुणावं लागेल, आणि त्यामुळे 10ची 1 पॉवर वाढली, 1.2044 into 10⁻24. सो रिमेंबर द डिफरन्स हिअर. 254U म्हणजे काय आणि 254 ग्रॅम म्हणजे काय, इथं लक्षात येईल तुमच्या मोलर मास म्हणजे काय आणि ॲटॉमिक मास म्हणजे काय, या दोन्हीमधला फरक लक्षात ठेवण्यासाठी हा प्रॉब्लेम चांगला लक्षात ठेवावा लागेल. पुढचा प्रॉब्लेम बघा. अ स्टुडंट यूज अ कार्बन पेन्सिल टू राईट हिज होमवर्क. द मास ऑफ धिस वॉज फाउंड टू बी 5 मिलीग्रॅम. विथ द हेल्प ऑफ धिस कॅल्क्युलेट. ए आणि बी 2 प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. आता थोडासा व्यवहारात उपयोग, तुम्ही लहानपणी पेन्सिल वापरली असेल होमवर्क करताना, आता वापरत नाही तुम्ही, पण पेन्सिल म्हणजे ग्राफाईट जे कार्बनचा अपरूप आहे, ही कार्बन पेन्सिल एका विद्यार्थ्यानं वापरली आपलं होमवर्क करायला. जो सिन्सिअर स्टुडंट आहे, जो रोजचा होमवर्क करतो, असा तुमच्यासारखा स्टुडंट आहे, आणि त्यानं ते होमवर्क केले, आणि ते होमवर्क करताना त्याला जे कार्बनचं मास वापरावं लागलं ते किती आहे, 5 मिलीग्रॅम दिलेलं आहे. मग हे आपल्याला केमिस्ट्रीमध्ये काय करायचं, आता 5 मिलीग्रॅम म्हणजे त्यानं त्या कार्बनचे किती मोल्स वापरले, द नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन इन हिज होमवर्क रायटिंग, म्हणजे त्याने किती मोल्स कार्बन वापरले होमवर्क रायटिंगमध्ये. आणि दुसरा प्रॉब्लेम आहे द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन 12 मिलीग्रॅम ऑफ हिज होमवर्क रायटिंग. समजा त्यानं 12 मिलीग्रॅम वापरले कार्बन पेन्सिल, ते कार्बन वापरला त्या पेन्सिलमधला, तर त्यानं किती कार्बनचे ॲटम्स वापरले, हे दोन्ही कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायचे आहेत. पहिलं बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन इन हिज होमवर्क रायटिंग. नंबर ऑफ मोल्ससाठी फॉर्म्युला आपल्याला आहे तोच वापरायचा, N = M/M. नाउ M दॅट इज मास, इट इज गिवन टू यू. 5 मिलीग्रॅम त्यानं वापरली आहे पेन्सिल, आणि M मोलर मास ऑफ कार्बन, दॅट इज कार्बनचं जे ॲटॉमिक मास आहे ते त्याचं मोलर मास येणार. ॲटॉमिक मास ऑफ कार्बन, रिमेंबर, इट इज इक्वल टू 12. ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज 12U म्हणतो आपण त्याला, आणि मग ते 12 ग्रॅममध्ये घेतलं तर काय होणार, ते मोलर मास होईल त्याचं. N = नाउ M इज 5 मिलीग्रॅम. Now M = 5 milligram, and M this molar mass is 12 grams. Now 5 milligram must be converted into 5 grams. 5 मिलीग्रॅम आहे तसं ठेवून आपल्याला चालेल का, नाही. 5 मिलीग्रॅमचं कन्वर्जन कशामध्ये केलं पाहिजे, ग्रॅम्समध्ये. जे 5 मिलीग्रॅम इंटू 10⁻³
बरं. 1000 मिलीग्रॅम म्हणजे 1 ग्रॅम, म्हणजेच 1 ग्रॅम म्हणजे 10⁻³ मिलीग्रॅम आपल्याला म्हणता येईल. सो 5 × 10⁻³ ग्रॅम येणार. This value is 5 × 10⁻³ divided by molar mass of carbon is 12. So 5/12 × 10⁻³ जे 5ला 12 आपण भागूया. इथं 5/12, 12चा पाडा आहे तो तुम्हाला 0, 12 चोक 48, उरले 2, 12 एक्के 12, उरले 8, 12 संग 72. या पद्धतीनं 0.416 आणि हे 10⁻³ आहे तेवढंच येणार. 0.416 × 10⁻³ नंबर ऑफ मोल्स. मग हीच व्हॅल्यू स्टँडर्ड नंबरमध्ये कन्व्हर्ट करायची आपण. म्हणजे हा दशांशांना पुढं न्यावं लागेल एक घर, जे याला 10ने गुणावं लागेल. जेव्हा याला 10ने गुणणार आपण तेव्हा इथं याला 10ने भागणार. जेच ही व्हॅल्यू येईल 4.16 × 10⁻⁴. जे त्या स्टुडंटनं जे होमवर्क केलं त्यात 5 मिलीग्रॅम कार्बनचा वापर केला, याचाच अर्थ त्यानं किती मोल्स वापरले? 4.16 × 10⁻⁴ मोल्स इतके कार्बन वापरला आणि त्याचं होमवर्क झालं. लक्षात आलं? जे आपण एनची व्हॅल्यू काढताना बाकीचं काही असू दे, फॉर्म्युला लक्षात ठेवा. n = m/m. आणि इथं लक्षात घ्या, जेव्हा मास दिलं जातं ते मास ग्रॅममध्येच पाहिजे. तर आपण हे मोलर मास ग्रॅममध्ये, किंवा आपण काय करणार आता, ह्या 12ला आपण कन्व्हर्ट करणार मिलीग्रॅममध्ये. मग 12ला मिलीग्रॅममध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर काय करणार, याला तुम्ही × 10⁻³ करणार. म्हणजे हे 12,000 येणार. 5/12,000 उत्तर तुम्हाला शेवटी तेच मिळेल. म्हणजेच हा रेशो असल्यामुळे दोन्हीचं युनिट 1 पाहिजे, हे एवढं लक्षात ठेवायचं. चलो आता सेकंड सॉल्व करूया आपण. द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कार्बन इन 12 मिलीग्रॅम ऑफ इज होमवर्क रायटिंग. मग आणखी तेच आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत आता. n = m/m. 12 मिलीग्रॅम म्हणजे किती मोल्स? 12 मिलीग्रॅम म्हणजेच काय ना, 12 × 10⁻³ डिवाइड बाय मोलर मास ऑफ कार्बन इज 12. सो इट इज इक्वल टू 1 × 10⁻³ जे नंबर ऑफ मोल्स मिळाले 1 × 10⁻³. मग नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगाड्रोज नंबर. दॅट इज इक्वल टू 1 × 10⁻³ इंटू 6.022 × 10⁻23. इथं मिळेल तुम्हाला 23 - 3. So here 6.022 × 10⁻20 atoms. म्हणजे समजा त्यानं 12 मिलीग्रॅम इतकी पेन्सिल वापरली, म्हणजेच कार्बनचे किती ॲटम्स वापरले? तर 6.022 × 10⁻20 इतके ॲटम्स वापरले. म्हणजे इथं आपण या पद्धतीनं कॅल्क्युलेशन करू शकतो. नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करता येतील किंवा नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करता येतील. पुढचा प्रॉब्लेम बघा. Arjun purchased 250 grams of glucose. Molecular formula of glucose is given C6H12O6 for ₹40. Find the cost of glucose per mole. अर्जुन यानं ग्लुकोज खरेदी केलं. किती ग्लुकोज खरेदी केलं? 250 ग्रॅम इतकं ग्लुकोज खरेदी केलं. केवढ्याला? 40 रुपयाला. 40 रुपयाला 250 ग्रॅम इतकं ग्लुकोज त्यानं खरेदी केलंय. तर एका मोल ग्लुकोजची कॉस्ट काय, किंमत काय आहे, व्हॅल्यू काय आहे, हा प्रश्न तुम्हाला विचारला आहे. म्हणजे तुम्ही आता समजा दुकानात ग्लुकोज आणायला गेला तर तुम्हालाही हा प्रश्न पडला पाहिजे की एवढ्याची किंमत एवढी आहे, तर मी जर 1 मोल घेतला तर त्याची किंमत किती असेल. केमिस्ट्रीचा अभ्यास करतोय आपण, तर व्यवहारात पण आपण अशा गोष्टी वापरू शकतो. मला जर एवढ्या ग्रॅमला एवढे पैसे पडतात तर एका मोलला किती पडतील, 2 मोलला किती पडतील, अशी कुठल्याही गोष्टीची किंमत आपण काढू शकतो. तसं तुम्हाला प्रश्न विचारला आहे. अर्जुनला हा प्रश्न पडला आहे की त्यानं 250 ग्रॅम ग्लुकोज खरेदी केले 40 रुपयाला, तर त्याला 1 मोलला किती पैसे पडतील. ठीक आहे, त्याला आपण मदत करूया. मग काय करावं लागेल? 1 मोल म्हणजे किती ग्रॅम हे काढावं लागेल. तुम्हाला दिलंय काय आणि विचारलंय काय याचा विचार करायचा आहे. 250 ग्रॅमची किंमत दिली आहे
आणि एका मोलची विचारले, म्हणजे 1 मोल म्हणजे किती ग्रॅम हे कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला. मग 1 मोल म्हणजे किती ग्रॅम म्हणजेच काय, तर याचं मोलर मास कॅल्क्युलेट करावं लागेल. मग मोलर माससाठी आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, मोलर मास ऑफ ग्लुकोज, ग्लुकोजचा फॉर्म्युला दिला आहे HC6H12O6 इज इक्वल टू, इट इज द समेशन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल द ॲटम्स प्रेझेंट इन दिस मॉलिक्यूल. म्हणजे या सगळ्या ॲटम्सच्या ॲटॉमिक मासची बेरीज म्हणजेच ग्लुकोजचं मोलर मास येणार. मग आता कार्बनचे 6 ॲटम्स आहेत, 6 गुणिले ॲटॉमिक मास ऑफ कार्बन, कार्बनचा ॲटॉमिक मास आहे 12, म्हणजे 6 गुणिले 12 अधिक हायड्रोजनचे ॲटम्स आहेत 12 आणि ॲटॉमिक मास हायड्रोजनचा आहे 1, 12 गुणिले 1 अधिक ऑक्सिजनचे ॲटम्स आहेत 6 आणि ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास आहे 16 × 6. या सगळ्यांची बेरीज म्हणजे काय मिळणार तुम्हाला, मोलर मास ऑफ ग्लुकोज दॅट इज इक्वल टू 12×72 अधिक 12 अधिक 16×96 आणि ही जी बेरीज आपण केली तर याचं उत्तर तुम्हाला मिळेल 180. सो 180 ग्रॅम इज मोलर मास ऑफ ग्लुकोज. म्हणजे जर तुम्हाला 1 मोल ग्लुकोज घ्यायचा आहे तर तो किती घ्यायला पाहिजे, 180 ग्रॅम. 250 ग्रॅम ग्लुकोज घेतला तर 40 रुपये पडतात, तर 180 ग्रॅम ग्लुकोज घेतला तर किती, हे तर साधं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. किंवा आपण असं म्हणणार आता 250 ग्रॅम म्हणजे किती मोल, किंवा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी या पद्धतीचा त्रैराशिक मांडायला आपण शिकूया. 250 ग्रॅम ग्लुकोज जर आपण घेतला तर त्याची व्हॅल्यू किंवा त्याची किंमत आहे 40 रुपये. ठीक आहे, तर 180 ग्रॅम ग्लुकोज आपण घेतला तर तो कितीला पडेल. हे त्रैराशिक मांडायला शिकायचं तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायला सोपे जातात. दोन्ही पद्धतीनं आपण सॉल्व्ह करू शकतो. जे 250 ग्रॅम म्हणजे किती मोल हे कॅल्क्युलेट करायचं, तेवढ्या मोलला एवढे, तर 180 म्हणजे 1 मोलला किती, किंवा हाच प्रॉब्लेम या पद्धतीनं आपण मांडला. 250 ग्रॅम जर ग्लुकोज आपण घेतला तर त्याला 40 रुपये पडतात, तर 180 ग्रॅम ग्लुकोज घेतला तर त्याला किती रुपये पडतील. आणि हे त्रैराशिक आपण कसं सॉल्व्ह करतो, ह्याच पद्धतीनं तिरका गुणाकार, दॅट इज 40 × 180 / 250. बरं, 40 गुणिले 180 भागिले 250. इथं आपल्याला 25चा पाढाच म्हणूया आपण सरळ. 25 सत्ते पावणे 200 म्हणजे याला 25 भागलं 7 उरले 5, 25 दोन्ही 50 म्हणजे 7.2 गुणिले 4, 4 दोन्ही 8 आणि 4 सत्ते 28 म्हणजे 28 रुपये आणि 80 पैसे. म्हणजे जर तुम्ही 1 मोल ग्लुकोज घेतलं तर त्याची किंमत किती आली, 28 रुपये 80 पैसे पडेल. 250 ग्रॅम घेतला तर 40 रुपये, तर 180 ग्रॅम घेतला तर त्याची किंमत 28 रुपये 80 पैसे. असं न विचारता काय केलं तुम्हाला, 180 ग्रॅम न म्हणता 1 मोलसाठी किती किंमत आहे. याच पद्धतीनं आपण कुठल्याही वस्तूसाठी पर मोल किंमत कॅल्क्युलेट करू शकतो. त्यासाठी माहीत काय पाहिजे आपल्याला, त्या वस्तूचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे आणि मग मॉलिक्युलर फॉर्म्युलावरून त्याचं मोलर मास कॅल्क्युलेट करतो आणि या पद्धतीनं आपल्याला कॅल्क्युलेशन करता येतं. नेक्स्ट प्रॉब्लेम, 24 ग्रॅम कार्बन reacts with some oxygen to make 88 grams of carbon dioxide. Find out how much oxygen must have been used. प्रश्न कसा आहे बघा, तर केमिकल रिॲक्शन दिलेली आहे आणि या केमिकल रिॲक्शनमध्ये कार्बन ऑक्सिजनशी रिॲक्ट झाल्याने कार्बन डायऑक्साईड मिळाला आहे. म्हणजे इथं तुम्हाला केमिकल रिॲक्शन लिहिता येणं आणि ती केमिकल रिॲक्शन बॅलन्स करणं महत्त्वाचं आहे. सांगितले काय, कार्बनची क्वांटिटी 24 ग्रॅम इतकी ती ऑक्सिजनशी कंबाईन झाली, ऑक्सिजनची क्वांटिटी दिलेली नाही आहे आणि मिळालं आहे कोण, कार्बन डायऑक्साईड 88 ग्रॅम मिळाला. तर किती ऑक्सिजनची क्वांटिटी इथं यूज झालेली आहे असा प्रश्न आहे. यासाठी आपण रिॲक्शन लिहिणार, कार्बन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन. सिंपल रिॲक्शन इज देअर, कार्बन जो सॉलिड स्टेटमध्ये असणार आहे रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन, ऑक्सिजन गॅसियस स्टेटमध्ये जो मॉलिक्युलर स्टेटमध्ये असतो,
आणि मिळतो आपल्याला कार्बन डायऑक्साईड गॅस. इथं रिॲक्शन ऑलरेडी बॅलन्स आहेच, त्यामुळे बॅलन्स करायची गरज नाही आहे. कार्बन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू गिव्ह कार्बन डायऑक्साईड. दिस इज अ सिम्पल रिॲक्शन. मग यात महत्त्वाचं काय आहे, तर इथं किती कार्बन किती ऑक्सिजनशी रिॲक्ट होऊन किती कार्बन डायऑक्साईड मिळाला हे आपल्याला या रिॲक्शनवरून लक्षात येतं. कसं लक्षात येतं, तर या कार्बनचा कोइफिशियंट आहे 1, ऑक्सिजनचा कोइफिशियंट आहे 1 आणि कार्बन डायऑक्साईडचा कोइफिशियंट आहे 1. काही लिहिलेलं नाही, काही अंक नाही आहेत, म्हणजेच इथं ही संख्या 1. म्हणजेच आपण इथं म्हणू शकतो की कार्बनचा 1 मोल ऑक्सिजनच्या 1 मोलशी कंबाईन झाला आणि आपल्याला कार्बन डायऑक्साईडचा 1 मोल मिळतो. म्हणजे जर 1 मोल कार्बन डायऑक्साईड मिळवायचं असेल तर 1 मोल कार्बन आणि 1 मोल ऑक्सिजन लागतो. मग 1 मोल कार्बन म्हणजे किती ग्रॅम, त्याचं मोलर मास. आपण कार्बनचा ॲटॉमिक मास माहीत आहे आपल्याला 12 ग्रॅम घेणार. ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास आहे 16, त्यामुळे ऑक्सिजन गॅसचं मोलर मास काय येणार 16 × 2 दॅट इज इक्वल टू 32. सो 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू 1 मोल. ठीक आहे, इज इक्वल टू कार्बन डायऑक्साईडचं 1 मोल मिळालं आहे, म्हणजे याचं मोलर मास कॅल्क्युलेट करणार आपण, ते आहे 12 + 32 म्हणजेच मिळालं आपल्याला 44 ग्रॅम. लक्षात घ्या, हा इथं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास पण सांगतो आपण. या दोन्ही मासची बेरीज म्हणजे हे मास येतं. 12 ग्रॅम कार्बन 32 ग्रॅम ऑक्सिजनशी कंबाईन झाला तर कार्बन डायऑक्साईड आपल्याला मिळतो 44 ग्रॅम. या रिॲक्शनवरून ही माहिती आपल्याला कळते. कुठलीही रिॲक्शन घेतली आपण ती बॅलन्स केली तर त्या रिॲक्शनवरून आपण किती मोल आणि किती ग्रॅम कंबाईन होऊन किती ग्रॅम प्रोडक्ट्स मिळालेत हे कॅल्क्युलेट करू शकतो किंवा लिहू शकतो. मग आता प्रश्न काय विचारला आहे, 24 ग्रॅम कार्बन रिॲक्ट झाला आहे. इथं 24 ग्रॅम कार्बन रिॲक्ट झाला आहे आणि 88 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड मिळाला आहे. तर ऑक्सिजन किती रिॲक्ट झाला आहे लक्षात घ्या. ही माहिती आपल्याकडे आहे आणि ही माहिती विचारली आहे. म्हणजे जर 44 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड मिळाला आणि 12 ग्रॅम कार्बन रिॲक्ट झाला तर 32 ग्रॅम ऑक्सिजन लागतो. आता मिळाले काय 88 ग्रॅम 88 ग्रॅम, ह्याच्या दुप्पट झाले काय, हे × 2 झालं आहे. 88 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड मिळाला आहे, तेव्हा कार्बन किती रिॲक्ट झाला याच्या दुप्पट, 12 × 2 = 24. मग आता इथं ऑक्सिजन किती गरजेचं आहे 32 × 2. आणि त्यामुळं जर 88 ग्रॅम आपल्याला कार्बन डायऑक्साईड मिळवायचं असेल आणि 24 ग्रॅम जर कार्बन रिॲक्ट व्हायचं असेल तर 64 ग्रॅम 64 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन इज रिक्वायर्ड. हे याचं उत्तर येईल. अगदी सोपं कॅल्क्युलेशन आहे, पण त्यासाठी महत्त्वाचं काय आहे, ही रिॲक्शन लिहिणं, ती रिॲक्शन बॅलन्स असणं. यासाठी बेसिक गोष्टी काय माहीत आहेत तुम्हाला, कार्बनचा सिम्बॉल, ऑक्सिजन गॅसचा सिम्बॉल, कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, आणि मग आपण ती रिॲक्शन लिहिली, ती रिॲक्शन बॅलन्स केली. त्या रिॲक्शनवरून तुम्हाला काय माहिती कळली, तर हा 1 मोल, हा 1 मोल, हा 1 मोल मिळतो. 1 मोल म्हणजे किती ग्रॅम, 1 मोल म्हणजे किती ग्रॅम, या पद्धतीनं आपण कॅल्क्युलेशन केलं. जर ही माहिती आपल्याकडे आहे तर ही माहिती आपण याच्यावरून कॅल्क्युलेट केली. म्हणजे याच्या दुप्पट हे झालं, याच्या दुप्पट हे झालं, तर याच्या दुप्पट आपल्याला ही व्हॅल्यू घ्यावी लागणार.